नमस्कार मित्रांनो. संभाजीराजांना शत्रूंनी पकडणे आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालावयास लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुलनीय धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अपेक्षांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला सामोरे गेले, ती मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील ठरेल अशी अतुलनीय घटना आहे. नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल दणाणून सोडणाऱ्या आणि मी म्हणणाऱ्यांना पळता भुई थोडी करणाऱ्या संभाजीराजांना छलकपटाने पकडले होते. त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता. या हौतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूला आपले इच्छित साध्य करू दिली नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन येथेच मृत्यू आला. जहागिरीच्या तुकड्यावर पोहोचलेल्या नीच गणोजी शिर्क्याच्या मदतीने औरंगजेबचे सैन्य संभाजीराजेपर्यंत पोहोचले. संभाजीराजांना पकडून बहादूरगड येथे औरंगजेबासमोर उभे करण्यात आले. महाराजांचे तख्त, मुकुट आणि छत्रपतीपद बळजबरीने हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं. शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तखानाने दिलेली आहे. तिचा सारांश असा आहे: जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगडे येथे दिनांक 15 फेब्रुवारी 1689 रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले. बादशहाने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून 2 कोसांवर तख्ताकुलहा इराणमध्ये गुन्हेगाराच्या अंगावर घालीत तसा पोशाख आणि विदूषकासारखी उंच लाकडी टोपी चढवावी, त्याच्या सहकाऱ्यांच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावी, त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी, त्यांना उंटावर स्वार करावे आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले. सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले. दिवाणमध्ये बादशहा बसला होता. त्यावेळी संभाजीराजांना दरबारात आणण्यात आले. या प्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तखान म्हणतो: दिवाणखान्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोहोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले. बादशहाने संभाजीराजांकडे पाहिले. त्याने खरंच परवरदिगाराची मेहर नजर आपल्यावरती आहे असे मानले असेल. त्यानं त्यांच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या. त्यांना पाहायची इच्छा त्याची कित्येक दिवसांपासून होती. तो अधीर झाला होता. त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुकबर खानानं पुरी केली होती. संभाजीराजांना औरंगजेबाच्या इजाजतीप्रमाणे 2 कोस वरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून आणि त्यांना भाल्याने टोचत बोचत त्याच्या सामने पेश केलं गेलं. तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदाच पाहत होता. महाराजांचा मजबूत पिळदार देह आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता. नकळतच तो तख्तावरून उठून आणि तख्ताच्या पायऱ्या उचलून खाली केव्हा आला आणि गुडघ्यावरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून परवरदिगाराची प्रार्थना करू लागला. हे त्यालाच कळलं नाही. त्याच वेळी कवी कलश शेर बोलला. तो म्हणाला: तख्त ही भुला, ताज ही भुला, उतर पडा औरंग, शेर को देखे बकरी के अब उड़ गए सारे रंग. हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला. औरंगजेबाने संभाजीराजांना ताजीम देण्याची सूचना केली. तसे महाराज बेडरपणे असले. डोळे मिचकावत त्या कवी कलशकडे पाहत म्हणाले: कवीजी, या धर्मनिष्ठ उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा, मराठी दौलतीच्या छत्रपतीचे मस्तक केवळ देवधर्म आणि देश यांच्या पुढे नमतं, सैतानापुढे नाही. त्यावेळी त्याचे अवयव जखडून टाकलेले असल्यामुळे त्याला दृष्टी, डोळे आणि वाचा, जीभ यांचाच उपयोग करणे शक्य होते. तो एक उत्तम हिंदी कवी होता. या कठीण प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली. असे
खानाने नमूद केलेले आहे. यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूप खेळलो रणरंग, जो रवी छवी लछती खद्योत होत बदरंग, तो तुव तेज निहारी ते तखत तजो औरंग. रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याप्रमाणे संभाजी राजास औरंगजेबासमोर आणून उपस्थित करण्यात आले आहे. हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो, तसे घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माखल्याने हे राजन हे तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो, बादशहाने रहुल खान याच्या मध्यस्थीने संभाजीकडे ज्या मागण्या केल्या त्या संभाजी राजांनी धुडकावून लावून बादशहाशी निंदानालास्ती केली. राजे म्हणाले, औरंग्या, ओरडतोस कशाला? मर्द असशील तर माझे हातपाय सोड आणि ये माझ्या समोर. सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला. हे ऐकून औरंगजेब लाल झाला. आपल्या लाखोंच्या सैन्यात असा शरदिल आदमी एकही नाही याचा त्याला आता राग येऊ लागला. मनातल्या मनात तो विचार करू लागला, असाच एखादा दिलेर शर दिल साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्थानच काय, दुनियेतल्या साऱ्या शाया आम्ही सहजासहजी पालथ्या घातल्या असत्या. प्रत्यक्ष मूर्ती समोर असताना सुद्धा संभाजी राजांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्यामुळे संब्यासारख्या शेरदिल माणसाच्या सहवासात राहिलेली सारीच माणसं शेरदिल बनलेली आहेत की काय, अशीच एक शंका त्यांच्या मनाला सतावू लागली. आणि हे जर खरं असेल तर संभाजीची हत्या करून सुद्धा मराठी शाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही, असं त्याचं मन त्याला बजावू लागलं. त्याने संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकारा असे सांगितले. यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले, आलमगीर, धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली हयात घालवली, अपार कष्ट केले, तुम्ही पाठवलेल्या रथी महारथी सरदारांशी बेडरपणी झुंज दिली, त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्माभिमानी रक्त आमच्या अंगात सळसळत आहे. आम्हालाही त्यांच्या इतकाच धर्मही प्राणाहूनही प्रिय वाटतो. असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजी राजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नाचीज बनवून पाहता. शहनशाह, तुम्ही दाखवलेल्या लालच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटतं तरी कसं? जहागिरीसाठी आम्ही आमचा धर्माभिमान, आपलं इमान, आमचे सर्वस्व यांचा लिलाव मांडू असं तुम्हाला वाटलं तरी कसं? आलमगीर, दूसरों के टुकड़े पर कुत्ते जिंदगी बिताते हैं, किंतु शेर अपनी जिंदगी अपनी ही शिकार पर बिताता है. यावर बादशहाने आज्ञा केली की संभाजींच्या डोळ्यात सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी. संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले, पण त्यांच्यावर याचाही जराही असर झाला नाही. त्यांना भयान स्पर्श केला नाही. हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्याच्यापुढे ओरडावं, त्याच्यापुढे क्षमेची याचना करावी, जीवदान मागावं म्हणून आसदला फर्मावलं की त्याचं जेवण बंद करा. पण आसदने जो जवाब दिला त्यानं तो हादरलाच. आसद म्हणाला, हुजूर, जिस दिन उस काफर संभा की आंखें निकाली गई त्या दिवसापासून त्यानं अन्नाला स्पर्शही केलेलं नाही. अरे, ज्यांना मृत्यूचं भय नाही, ज्यांना जीवनाची पर्वा नाही, तो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पीडांकडेही दुर्लक्ष करतात, तीही मराठी माणसं अशी कशी? शिवाही असाच होता. संभाजी असाच निघाला. मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन आहे ही मराठी दौलत जिंकणं. हिंदू धर्म बुडवण्याचा आमचा ख्वाब अधुराच राहणार आहे का? आमची कबरही इथेच बांधली जाणार आहे की काय? आमचं उत्तरे तल तक त्यावर आम्हाला पुन्हा बसताच येणार नाही का? संभाचे शब्द ते अंगार आमच्या सर्वस्वाची राखच करणार आहेत का? आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजतच नव्हतं.
त्यानं राजांच्या जखमांवरती मीठ ओतायला सांगितलं. त्यावरती सतत तापलेल्या सळईने डाग दिले, तरीही राजे ओरडले नाहीत. त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीभ कापण्याचं फर्मान सोडलं, तरीही ते ओरडले नाहीत. त्यानंतर त्याने त्यांचे हातपाय तोडण्याचं फर्मान दिलं, त्यांच्या शरीराची खाल काढण्यास फर्मान दिलं, पण राजे ओरडले नाहीत. 40 दिवस त्यांनी राजाचे हालन केले, पण ते मात्र ओरडले नाहीत. जेव्हा राजाचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेतल्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसवाल्या डेऱ्यात पोचला. तो विस्पारलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृश्याकडे पाहतच राहिला. राजाचा देह रक्ताच्या थारोळ्यात छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता. त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती. न ओरडता नकळतच औरंगजेब गुडघ्यावर बसला. त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले, डोळेही मिटले गेले, होठ पुटपुटू लागले. अल्लाहो अकबर, आयु परवदिगार, हम समझते थे आपकी दुआ से इस 9 साल की जंग में आखिर संबा हार गया. नहीं नहीं, हार आमची झाली. बेडर संबा विजयी झाला. परवरदिगार, पहाडातली ही पहाडी माणसं संबासारखी जर बेडर असतील तर आमची फत्ते होणं नामुमकिन आहे. खरंच नामुमकिन आहे. पण संभाजी राजे स्वाभिमानी होते. त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून इतकी किंचितही मान लवली नाही. अशा अमानुष रीतीने मराठ्यांच्या राज्याचा एका शूर योद्ध्याचा दुर्दैवी शेवट झाला. मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या 32 वर्षाच्या राजाला हाल करून ठार मारले. नियतीने औरंगजेबाच्या हाताने मराठ्यांच्या राजाला नाहीसे केले, पण त्याच औरंगजेबाला हिंदवी स्वराज्य नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही. यास एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे शंभूराजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान. जय भवानी, जय शिवाजी. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. तर मित्रांनो, थँक्यू.